नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता दिवाळी म्हटलं की आपण आपल्या घरामध्ये भरपूर असे दिवे लावत असतो. सोबतच त्यासाठी तेलही खूप जास्त लागतं. परंतु आज आपण दिवे लावण्यासाठी तेलाचा वापर तर करणार नाहीच आहे, पण या ठिकाणी काडीपेटीच्या मदतीने म्हणजे जो माचीस बॉक्स असतो त्याच्या मदतीने दिवे कसे लावायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही जर एकदा जरी हा दिवा लावून बघितला तरी तुम्हाला खूप जास्त पैशांची म्हणजे तेलाचीही बचत होणारच आहे, सोबतच पैशांची देखील बचत होणार आहे. खूप वेगळी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील येणाऱ्या दिवाळीमध्ये फायदा होऊ शकेल आणि त्यांचीसुद्धा पैशांची बचत होऊ शकेल. खूप सोपी पद्धत आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला वेगळा खर्च देखील करण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला काडीपेटी घ्यायची आहे आणि त्याच्याच मदतीने आपण दिवा तयार करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी सर्वात आधी मी काचेचा ग्लास घेतलेला आहे. तुम्ही काचेचा ग्लास घेऊ शकतात किंवा वाटीसुद्धा घेतली काचेची तरीही चालेल. म्हणजे जो उरली बाऊलसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तुमच्याकडे जे पण डेकोरेशनचं असं काही आयटम असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरला तरीही चालेल. आणि बघू शकतात मी या ठिकाणी माझ्याकडे एक काचेचा ग्लास होता, त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने नेलपेंटच्या मदतीने छान असं डेकोरेट करून घेतलेलं आहे, म्हणजे नेलपेंट लावलेलं आहे. आता वेगळा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी या ठिकाणी हळदीचा वापर करून या पाण्याचा रंग जरा चेंज केलेला आहे. आणि बघू शकता तुमच्याकडे जर वेगवेगळे रंग असतील, कलर असतील मुलांचे, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी या पाण्यामध्ये मिक्स करू शकतात आणि एका वेळेस तुम्ही भरपूर असे दिवे जे आहे ते तयार करू शकतात. आता नसेल तुमच्याकडे काचेचा ग्लास तर तुम्ही मातीच्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकतात. मातीचा जो दिवा असतो त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही जी प्रोसेस मी आत्ता या ग्लाससाठी करत आहे सेम तीच प्रोसेस तुम्हाला मातीच्या दिव्यासाठी करायची आहे. आणि बघू शकतात यामध्ये हळद टाकल्यामुळे खूप छान याला जो रंग आहे दिसत आहे, बघू शकतात. आणि जी नेलपेंट मी वरतून लावलेली होती ती सुद्धा खूप सुंदर दिसते, म्हणजे एक डेकोरेशन सारखं म्हणजे डेकोरेट केलेलं आहे, बघू शकतात. तुमच्याकडे जर असं ओरिजिनल फ्लावर असेल तर त्याच्या पाकळ्या देखील तुम्ही फुलांच्या पाकळ्या देखील त्या ग्लासमध्ये टाकू शकतात. आणि हो, त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे माचीस बॉक्स. काडीपेटीचा जो बॉक्स असतो तो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता बघा, आपण यातल्या काड्या वापरतो परंतु असा बॉक्स नेहमीच टाकून देत असतो, परंतु आज आपण या बॉक्सचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत, ज्याचा की तुम्हाला येणाऱ्या दिवाळीमध्ये फायदा होणार आहे. आणि बघू शकतात व्यवस्थित वरचा जो भाग आहे काडीपेटीचा तो व्यवस्थित अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. आता या ठिकाणी आपल्याला गोल आकारामध्ये कट करायचं नाही आहे, तसं आयताकृती व्यवस्थित याला कट करायचं आहे. आणि बघू शकतात व्हिडिओमध्ये जसा शेप दिसतोय सेम त्या पद्धतीने याला कट करायचा आहे. आणि बघा अगदी इझिली जो आहे कडेचा भाग मी कट करून घेतलेला आहे. कात्रीच्या मदतीने तुम्ही इझिली याला कट करू शकतात. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा त्याचा जो सेंटर आहे या पेपरचा म्हणजे काडीपेटीच्या बॉक्सचा, त्याचं सेंटरवरती आपल्याला एक छिद्र तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि जी छिद्र तुम्ही तयार करताय ना ते कुठे म्हणजे साईडला वगैरे व्हायला नको याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. अगदी सेंटर बघूनच आपल्याला छिद्र तयार करायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे वात, जी की आपल्याला नेहमीच दिवे कुठलाही दिवा तुम्ही लावणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला वात ही नेहमी लागतेच. तर बघा या ठिकाणी आता जी वात मी तयार करते ती अशी थोडीशी नॉर्मल अशी जाडसर करायची आहे. आणि मेन म्हणजे असं चांगलं तिला ओळून घ्यायचं आहे, म्हणजे अशी कडकपणा त्यामध्ये आला पाहिजे अशी वात आपल्याला तयार करायची आहे. त्यानंतर वातीचा एक जो भाग आहे, एक जो टोक आहे तो मी या ठिकाणी तेलामध्ये बुडवून घेतलेला आहे. आपलं जे गोड तेल असतं त्यामध्ये व्यवस्थित पुढचा समोरचा जो भाग आहे एक साईडचा तो मी या ठिकाणी बुडवून घेतला आहे. आणि बघू शकतात वरच्या साईडने आपल्याला तो भाग ठेवायचा आहे तेलामध्ये बुडवलेला. आणि जो काडीपेटीचा जो प्लॅस्टिकचा खालचा जो भाग असतो तो आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसतंय सेम त्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे ग्लास. आता हा दिवा लावायचा कसा ते आपण या ठिकाणी बघणारच आहोत, पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते. आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा अगदी थोडासा 2 ते 3 थेंब मी या पाण्याच्या ग्लासमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आणि बघू शकतात तेल टाकल्यानंतर अगदी एकाच जागी ते तेल असं गोळा होऊन म्हणजे एकाच
ठिकाणी आलेला आहे आणि त्या सेंटरवरतीच आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. आणि बघा खूप कमी तेलामध्ये आपण हा दिवा लावू शकतो. यासाठी आपल्याला जास्त तेलाची सुद्धा गरज नाही आहे. अगदी 2 ते 3 थेंब आपल्याला या ठिकाणी तेलाचे वापरायचे आहे. आणि बघू शकतात आता हा जो प्लॅस्टिकवाला जो भाग आहे तो खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि जी वात आहे ती जो आपण तेल टाकलं होतं त्यावर ते खालच्या साईडने जी वात आलेली आहे ती त्या तेलावरती व्यवस्थित ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर या दिव्याला व्यवस्थित पेटवायचं आहे. तुम्ही रात्रीच्या वेळी जर हा दिवा जर लावला तर खूप सुंदर प्रकाश असा पडतो, कारण यामध्ये आपण जो कलर टाकलेला आहे त्या कलरमुळे खूप छान लूक या दिव्यामुळे घराला येतो. तुम्ही देवासमोरसुद्धा असा दिवा जो आहे तो लावू शकतात, किंवा तुमच्याकडे अजून डेकोरेशनचे काही आयटम असेल, म्हणजे उरली बाऊल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काचेचे जर बाऊल असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही 1-2 प्रकारचे असे वेगवेगळे कलर टाकून त्यामध्ये हा दिवा जो आहे तो लावू शकतात. आणि रिझल्ट बघा खूप सुंदर दिसतोय, अप्रतिम, म्हणजे इतकं सुंदर दिसतोय ना की असे जर दिवे आपण बाजारातून जर घ्यायला गेलो तर भरपूर पैसे आपल्याला मोजावे लागतात. आणि मी तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर हा दिवा किती वेळ चालतो ना हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. आणि बघू शकतात भरपूर असा वेळ झालेला आहे. मी व्हिडिओ जास्त लाँग होईल म्हणून थोड्या गॅपने हा व्हिडिओ शूट करत होती. तर बघू शकतात अजूनही खूप मोठी वात आहे आणि भरपूर जो तेल आपण खालच्या साईडने टाकलेलं होतं ते अगदी हळुवारपणे वरच्या साईडने जी वात आहे ती अशी शोषून घेते आणि जो दिवा आहे तो हळुवारपणे पेटत राहतो. आणि दिसायलाही बघू शकतात खूप सुंदर हा दिवा दिसतो. असं नाही की खूप लवकर विझून जातो. फक्त आपल्याला ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केल्या ना तर खूप वेळपर्यंत हा दिवा चालतो. आणि याचा रिझल्ट तुम्ही स्वतःच बघू शकतात. दिसायलाही खूप सुंदर दिसतो. आणि जर तुम्ही हे वाटीमध्ये जर लावलं, म्हणजे काचेची जर वाटी असेल तुमच्याकडे, तर त्यामध्ये अजूनच सुंदर हा दिवा दिसतो. आणि सोबतच याला जर तुम्ही फुलांच्या पाकळ्यांनी जर डेकोरेशन केलं तर त्याहूनही अजून या दिव्याला खूप छान लुकही येतो. म्हणजे आता तेलाची बचत देखील होणार आहे आणि दिसायलाही बघू शकतात खूप सुंदर दिसते. त्यामुळे येणाऱ्या दिवाळीमध्ये तुम्ही एकदा तरी हा दिवा नक्की ट्राय करू शकतात. माझ्या भरोश्यावर तुम्ही अशा प्रकारचा दिवा जर तयार केला तर नक्कीच तेलाची आणि पैशांची दोघांचीही बचत तुमची होणार आहे. फक्त ज्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करायच्या आहे, नाही तर तुमचा दिवा जो आहे तो लवकर विझून जाऊ शकतो. आणि बघू शकतात काडीपेटीच्या मदतीने आपण हे सर्व शक्य झालेलं आहे. आणि काडीपेटीवरती आपण व्यवस्थित हा जो दिवा आहे पाण्यावर चालणारा दिवा पेटवलेला आहे आणि जो की खूप वेळही चालतो. आणि रिझल्ट बघा भरपूर वेळ झालेला आहे. मी मध्ये व्हिडिओ कटसुद्धा केला होता, गॅपने व्हिडिओ शूट केला होता, तरीही तुम्ही बघू शकतात भरपूर वेळपर्यंत हा दिवा असाच लागलेला राहतो. आणि अजूनही खूप मोठी वात आहे, अजून भरपूर वेळ हा लागलेला राहील, परंतु व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून मी या ठिकाणी आता व्हिडिओ जे काढणं आहे ते बंद करत आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.